श्रुतिस्मृतिपुराणानाम् आलयं करुणालयं नमामि भगवत्पादं शङ्करं लोकशङ्करं शङ्करं शङ्कराचार्यं केशवं बादरायणं सूत्रभाष्यकृतौ वन्दे भगवन्तौ यं पुनः पुनः ईश्वरो गुरुरात्मेति मूर्तिभेदविभागिने व्योमवद्व्याप्तदेहाय श्रीदक्षिणामूर्तये नमः। श्रद्धाभङ्गुरकन्धरैः सन्दिश्यमाने तथा शम्भौ सम्भ्रमभाजिनैजपदवीं गन्तुं खमुत्पश्यति नन्दीशस्समलङ्कृतः सह गणैरभ्येत्य तस्थौ क्षणात् संवत्सर्यन्निजनाथ पावनपद स्पर्शोद्भवद्वेपथुः इन्द्रोपेन्द्रप्रजेशार्यमायममरुद् अश्वादिभिस्तूयमानः दिव्यैरभ्यर्चमानः सुरतरुकुसुमैः पार्षदैः सेव्यमानः नन्दिस्कन्धाधिरूढः स्त्रिनयनसरणीशूलपुण्ड्रावतंसा शृण्वन् देवर्षुदीर्णं जय जय निनदं धामनैजं प्रतस्थे। भगवान वासुदेव आणि नृसिंहदेव दुर्गादेवी यांच्या वास्तव्यानं पुनीत असणाऱ्या या ज्योतिर्धामामध्ये राहत असताना आचार्यांच्या मनामध्ये चतुर्थपीठाची अर्थात ज्योतिर्मठाची स्थापना करण्याचा विचार आला आणि त्याप्रमाणे आचार्यांनी स्थानिक राजा आणि सोबत असणारा राजा सुधन्वा त्याचप्रमाणे शिष्यांसमवेत त्या ठिकाणी उपस्थित असणाऱ्या स्थानीय नगरजनांसमोर आपला प्रस्ताव मांडला। सर्वांनी आचार्यांच्या या योजनेला अनुमती दिली। आनंदानं आम्ही या पीठाची व्यवस्था पुढे सांभाळू असं अभिवचन दिलं आणि योग्य असं स्थान पाहून या मठाची उभारणी व्हायला लागली। अल्पावधीत मठाची उभारणी झाली आणि उत्तम सुमुहूर्तावर अर्थात युधिष्ठिर शक संवत 2663 आश्विन शुद्ध पौर्णिमा अर्थात कोजागिरी पौर्णिमा इसवी पूर्व 476 आचार्यांनी या पीठाची व पीठस्थ देवतांची स्वहस्ते स्थापना केली आणि तोटकाचार्यांना प्रथम पीठाधीश म्हणून या पीठावर आरूढ केला आहे। तोटकाचार्य हे या पीठाचे प्रथम शंकराचार्य बनलेत। त्या ठिकाणी राहणारे या भारतवर्षातनं आलेले भिन्न भाषिक, भिन्न वेशाचे, भिन्न राहणीमानाचे पण वैदिक धर्माच्या समान सूत्रात सूत्रबद्ध झालेले अनेक लोक त्यावेळेस एकत्रित झाले होते। आचार्यांनी या सर्वांना या पीठाचं स्वरूप आणि मर्यादा सांगितली। हे उत्तरामनाय नावाचं ज्योतिषपीठ किंवा ज्योतिर्मठ म्हणून ओळखलं जाईल। कुरु, काश्मीर, कांबोज, पांचाल ही क्षेत्र या पीठाच्या अधीन राहतील। विश्वातील भोगसुखांचा त्याग अंतःकरणपूर्वक करून आत्मानंदामध्ये सतत निमग्न राहणारा आनंदवार नावाचा संप्रदाय या ठिकाणी राहील। गिरी, पर्वत, सागर हे या पीठाच्या अंतर्गत येतील। नारायण ही देवता असेल। भगवती पूर्णागिरी ही या पीठाची देवी असेल। अथर्ववेदी क्षेत्राचे गोत्र भृगू असे राहील। अलकनंदा ही तीर्थ असेल। मांडुक्योपनिषदात सांगितलेलं अयमात्मा ब्रह्म हे या पीठाचं महावाक्य राहील। आचार्यांनी त्याच वेळेस चारही पीठांच्या सीमा या निश्चित करून टाकल्या। एवढंच नाही तर या सीमांतर्गत वैदिक धर्माचं अस्तित्व हे कायम राहील असा आशीर्वादही दिला। कोणत्याही पाखंडी मताला इथं स्थान राहणार नाही। चारही पीठांच्या प्रमुखांनी आपापसात समन्वय ठेवून संपूर्ण भारतवर्षामध्ये धर्मप्रसाराचं कार्य करायचं आहे। मात्र कोणीही कुणाच्या अधिकार क्षेत्रामध्ये हस्तक्षेप करून समस्या उत्पन्न करू नये। नित्य वेदाध्ययन करणं, त्याचप्रमाणे याग, दान, होम, जप, तप आदी शुभकर्माचं अनुष्ठान आपल्या या क्षेत्रात होईल याची काळजी या सर्वांनी घेतली पाहिजे। निष्काम भावनेनं भगवत कृपा संपादन करण्याकरता समाजाला प्रवृत्त केलं पाहिजे। शीलवान, चारित्र्यवान राहून वैदिक धर्माच्या नित्यप्रसाराकरता या सर्वांनी प्रयत्न केला पाहिजे असं आचार्यांनी या सर्वांना सांगितलं। आपण स्थापन केलेल्या या मठांची व्यवस्था भविष्यातसुद्धा
सुचारू रूपानं चालू राहावी याकरता आचार्यांनी काही नियम व नियमावली बनवली. हीच नियमावली मठाम्नाय महानुशासन या नावानं प्रसिद्ध झाली. जगद्गुरू शंकराचार्यांनी स्वतः या मठाम्नाय व महानुशासनामध्ये 47 श्लोकातून मठाम्नायांचा विचार आणि उर्वरित असणाऱ्या श्लोकांमधून 73व्या श्लोकापर्यंत एकूण 26 श्लोकामध्ये महानुशासनाचा विचार सांगितला आहे. शेवटच्या श्लोकामध्ये आचार्यांनी सत्ययुगामध्ये अर्थात कृतयुगामध्ये ब्रह्मा, त्रेतायुगात मुनिश्रेष्ठ वसिष्ठ, द्वापारयुगामध्ये भगवान वेदव्यास आणि कलियुगामध्ये मी शंकराचार्य जगद्गुरू आहे असं स्पष्ट सांगितलं आहे. ज्योतिर्मठ पीठस्थापनेच्या वेळेस राजा सुधन्व्यानं स्वतः ताम्रपट तयार करून आचार्यांच्या चरणी तो समर्पित केला, ज्यामध्ये आचार्यांच्या दिग्विजयाचा संक्षेपानं विचार, त्याचबरोबर आचार्यांनी स्थापन केलेल्या गोवर्धन, ज्योतिर्मठ, शारदापीठ आणि शृंगेरी पीठ जे जगन्नाथ, बद्रीनाथ, द्वारिका आणि शृंगेरीमध्ये स्थापित केलेत, त्यांचं वर्णन, त्यांच्या मर्यादा, त्यामध्ये स्थापन केलेल्या आचार्यांचे उल्लेख हे स्पष्टतेनं करून आचार्यांच्या कीर्तीचा आणि या मठांच्या कार्याचा सुद्धा विचार या ताम्रपटामध्ये आणि लिखित केलेला आहे. संन्यास धर्म, संन्यास आश्रम याची सुसंबद्ध व्यवस्था लावताना आचार्यांनी काही स्पष्ट निर्देश केले आहेत. त्याचाही विचार करणं क्रमप्राप्त आहे. उपनिषद, तंत्रशास्त्र, धर्मशास्त्र किंवा पुराण यांचा थोडा अभ्यास केला तर असं लक्षात येतं की संन्यास धर्माची ही प्रणाली प्रचुरतेनं अगोदर प्रचलित नव्हती. भगवान दत्तात्रेयांनी या अवधूत पंथाला आणि प्रवर्तित केला आहे. ब्रह्मदेवाचे मानसपुत्र सनतकुमार, सनक, सनंदन आणि सनातन यांनी विद्वत संन्यास मार्गाचा प्रचार केला. प्रभूच्या स्वरूपाला जाणून जो संन्यासी होतो त्याला विद्वत संन्यासी म्हटलं आहे आणि जो भगवत स्वरूपाला जाणण्याकरता संन्यास धारण करतो त्याला विविधिषु संन्यासी म्हटलं जातं. कालांतरानं जेव्हा वर्णव्यवस्था स्थापित झाली तेव्हा या 4ही आश्रमांना निश्चित केलं गेलं. ब्रह्मचर्याश्रम, गृहस्थाश्रम, वानप्रस्थाश्रम आणि संन्यासाश्रम. यामध्ये सर्वसंविन्नयासम संन्यासम किंवा गीतेनं सांगितल्याप्रमाणे काम्यानाम कर्मणाम न्यास संन्यासं कवयो विदुः, म्हणजेच पुत्रेषणा, वित्तेषणा, लोकेषणा, दारेषणा आदी सर्व प्रकारच्या कामना आणि त्या कामनापूर्तीकरता केलं जाणारं कर्म याचा मनोवृत्तीपूर्वक केलेला त्याग म्हणजे संन्यास. अर्थात ही संन्यासाची दीक्षा चरमदीक्षा आहे, सर्वश्रेष्ठ आणि सर्वोत्तम अंतिम दीक्षा आहे. संन्यासी हा सर्व वर्णांचा आणि आश्रमांचा गुरु म्हटला गेला आहे. विद्वत आणि विविधिषु या 2 प्रकारच्या संन्याशांना परमहंस असं म्हटलं आहे. या परमहंसांमध्ये सुद्धा वैराग्यातली तीव्रता आणि ज्ञानमार्गात त्यांचा झालेला विकास याच्या तारतम्यानुसार पहिला कुटीचक, दुसरा बहुदक, तिसरा हंस, चौथा परमहंस संन्यासी सांगितला. संन्यास आश्रमाचा स्वीकार केल्यानंतर गावाबाहेर किंवा शहराबाहेर कुटी बनवून, आश्रम बनवून आपल्या घरून किंवा बंधुबांधवांकडनं येणारी भिक्षा स्वीकारून जो पंचोपासना, जप, स्वाध्याय इत्यादी साधनांच्या द्वारा आत्मोन्नतीचा प्रयत्न करतो आहे, त्या साधनेमध्ये संलग्न राहतो आहे, तो कुटीचक संन्यासी म्हणवला गेला. घर संसार, पुत्रपरिवार, बंधुबांधव यांचा अंतःकरणपूर्वक त्याग करून त्यांचा संपर्कही आपल्याशी राहू नये याचा विचार करून जो तीर्थाटन करीत फिरतो आहे, भजन करतो आहे, 7 घरी नित्य भिक्षा मागून जे प्राप्त होईल त्यात आपल्या शरीराचा निर्वाह चालवतो आहे त्याला बहुदक म्हटलं गेलं आहे. कधी करतल भिक्षा तरुतल वासहा असं करीत एका ठिकाणी 1 रात्र किंवा नगरीमध्ये 5 रात्रीपर्यंत राहणारा, गुंफेमध्ये, नदीच्या किनारी, झाडाच्या खाली त्या ठिकाणी निवास करीत भगवत चिंतन, जप, तप करीत असणारा असा जो आहे तो हंस संन्यासी म्हटला आहे. ज्याची वृत्ती नेहमी ब्रह्मलीन झालेली आहे तो व्यापक ब्रह्मावस्थेमध्ये नित्य विहार करतो आहे. जो विधिनिषेधाच्या पलीकडे गेलेला आहे, आत्मध्यानामध्ये नित्य परायण आहे, मूकवत, जडवत, स्तब्ध, उन्मादवत, बालकवत असं ज्याचं आचरण आहे, केवळ जगत कल्याणामध्येच जो रममाण असतो
असा हा परमहंस संन्यासी म्हणवला गेला. या सगळ्यांच्याही पेक्षा अजून पंचमाश्रमी असणारा तुर्यातीत नावाचा अवधूत म्हटला आहे. दंडधारण करणारा यती, परिव्राजक किंवा नारायण स्वरूप मानला जातो, तर भिक्षू किंवा मुंडी हे अन्य संन्याशांना म्हटलं जातं. संन्याससुद्धा वेगवेगळ्या प्रकारचा सांगितला जातो. वैराग्य संन्यास, ज्ञान संन्यास, क्रमसंन्यास, आतुर संन्यास, वीर संन्यास, शूद्र संन्यास इत्यादी. हे सर्व प्रकार आणि हे सर्व नावं हे गुणानुसार होते, गुणागत होते. सर्वत्र सामंजस्यपूर्वक धार्मिक व्यवस्था एकच असावी, त्याचप्रमाणे संपूर्ण राष्ट्र एका सूत्रामध्ये गुंफलं जावं, वैदिक सनातन धर्माची या माध्यमातून रक्षण व्हावं, या हेतूनं सर्वप्रथम जगद्गुरू आद्य शंकराचार्यांनी या भारतवर्षाच्या चारही दिशांना 4 मठांची स्थापना करून आपल्या या चारही शिष्यांना या मठपीठांवर शंकराचार्य म्हणून नियुक्त केलं. हे करीत असतानाच आचार्यांनी संन्यासाश्रमातल्या या सर्वांना शास्त्रानुमोदित आणि नियमावलीमध्ये संघटित करून 10 दिशांना संरक्षकांच्या रूपामध्ये वेगवेगळ्या या आचार्यपीठांचं संरक्षक म्हणून भिन्न भिन्न 10 नावं देत दशनामी संन्यासी संप्रदाय परंपरेचा प्रारंभ केला. तीर्थाश्रम वनारण्य गिरिपर्वत सागराः सरस्वती भारतीच पुरीनामानी वै दशः अशी ही दशनामी परंपरा आहे. तीर्थ आणि आश्रम हे आपल्या नावाच्या शेवटी नाव धारण करणाऱ्या संन्याशांना शारदा मठ, द्वारका मठाच्या अंतर्गत, वन आणि अरण्य नामा संन्याशांना गोवर्धन जगन्नाथपुरी मठाच्या अंतर्गत, गिरी, पर्वत आणि सागर हे नाव धारण करणाऱ्या संन्याशांना ज्योतिर्मठाच्या अंतर्गत आणि सरस्वती, भारती आणि पुरीनामा संन्याशांना शृंगेरी शारदा मठाच्या अंतर्गत आचार्यांनी सुसंबद्ध केलं आहे, गोवला आहे. त्याचप्रमाणे आचार्यांनी या मठाच्या 4ही ब्रह्मचारी लोकांना वेगवेगळं नाव देऊन चतुर्नामना नैष्ठिक ब्रह्मचारी परंपरेचं प्रवर्तन केलं. या मठामध्ये हे ब्रह्मचारी नियमित रूपानं राहत वेद, वेदांग, उपनिषदाचं अध्ययन करतात. पूजा अर्चना, भिक्षा तयार करणं, हिशोब ठेवणं, देवतांकरता असणारे वेगवेगळे भोगराग आणि मठसन्याशांच्या करता भिक्षेची व्यवस्था करीत, यमनियम प्राणायामाची शिक्षा घेत, वैराग्यद्वारा इंद्रिय संयम करीत आणि शिक्षण पूर्ण झाल्यानंतर एकतर ते परिवारामध्ये जाऊन गृहस्थाश्रमात जातील किंवा मठामध्ये राहून पुढे जीवन अवसायन करतील. जे गृहस्थाश्रमात जातात अशांना उपकुर्वाण ब्रह्मचारी आणि मठाच्याच करता जे आपलं जीवन व्यतीत करतात त्यांना नैष्ठिक ब्रह्मचारी असं म्हटलं आहे. या नैष्ठिक ब्रह्मचार्यांनाच स्वरूप, प्रकाश, आनंद आणि चैतन्य या पदनामांनी, उपनामांनी प्रतिष्ठापित केलं गेलं. मठामनायामध्ये त्याचा क्रम लावत प्रथम पश्चिमामनाय शारदा मठाची स्थापना आचार्य सांगतात. त्याला कीटवार संप्रदाय सांगितला. तीर्थ आणि आश्रम हे या संन्याशांचे योगपट्ट आहेत. क्षेत्राचं नाव द्वारका, सिद्धेश्वर ही देवता आणि भद्रकाली ही देवी आहे. तिथले प्रथमाचार्य हे विश्वरूप किंवा सुरेश्वराचार्य म्हटलेत. गोमती हे या पीठाचं तीर्थ आहे. स्वरूप नावाचे ब्रह्मचारी सामवेदाचे वक्ता आहेत. जीवात्मा आणि परमात्मा यांच्या अभेदाचा बोध देणारं तत्वमसी हे महावाक्य या पीठाचं महावाक्य आहे, जे छांदोग्योपनिषदामध्ये आलेलं आहे. मठाचं गोत्र अविगत म्हणून सांगितलं आहे. सिंधू, सौवीर म्हणजे कच्छ, सौराष्ट्र, महाराष्ट्र आणि त्याच्या मध्यवर्ती भारताच्या पश्चिम दिशेमध्ये या शारदा पीठाची, द्वारिका पीठाची अधिकार सीमा सांगितली. पूर्वामनाय असणाऱ्या गोवर्धन मठामध्ये भोगवार हा संप्रदाय, वन आणि अरण्य हा योगपट्ट, पुरुषोत्तम क्षेत्र, जगन्नाथ देवता, विमला ही देवी आणि आचार्य पद्मपादाचार्य सांगितलेत. महोदधी हे तीर्थ आहे. प्रकाश नावाचे ब्रह्मचारी तिथे आहे. प्रज्ञानम ब्रह्म हे ऐतरेय उपनिषदातलं महावाक्य हे या ठिकाणचं महावाक्य आहे. ऋग्वेद हा या ब्रह्मचार्यांकरता स्वाध्याय आहे. कश्यप नावाचं गोत्र आहे आणि अंग, वंग, कलिंग, मगध, उत्कल म्हणजे उडीसा आणि बर्बर म्हणजे कुरुजांगल प्रदेश ही यांची सीमा आहे. उत्तरामनाय म्हणून सांगितलं गेलेलं श्रीमठ किंवा ज्योतिर्पीठ आहे.
या ठिकाणी संप्रदाय हा आनंदवार संप्रदाय आहे. गिरी, पर्वत आणि सागर हे इथले योगपट्ट धारण करणारे संन्यासी आहेत. क्षेत्र बद्रिकाश्रम आहे. भगवान नारायण ही देवता आहे. पूर्णागिरी ही देवी आणि तोटकाचार्य या पीठाचे आचार्य आहे. अलकनंदा हे तीर्थ. ब्रह्मचारी आनंद नावाचे आहेत आणि अयमात्मा ब्रह्म हे मांडुक्योपनिषदातलं वाक्य या पीठाचं महावाक्य आहे. आनंद नामाचे हे ब्रह्मचारी अथर्ववेदाचे अभ्यासक आहेत. या पीठाचं गोत्र भृगू आणि कुरु म्हणजे हस्तिनापूर, कुरुक्षेत्र, काश्मीर, कंबोज म्हणजे हरियाणा आणि त्याचा पश्चिमोत्तर उत्तर प्रदेश, पांचाल म्हणजे पंजाब आणि उत्तर दिशातले सर्व प्रदेश हे याच्या अंतर्गत येणारे प्रदेश आहेत. चतुर्थ पीठ जे दक्षिणामनाय म्हणून ओळखलं जातं ते शृंगेरी शारदा पीठ आहे. हा संप्रदाय भुरीवार संप्रदाय आहे आणि भुरभुव नावाचं याचं गोत्र आहे. सरस्वती, भारती आणि पुरी हे इथले योगपट्ट आहे. रामेश्वर हे याचं क्षेत्र आहे. आदिवाराह इथले देवता आहेत. या मठाची देवी कामाक्षा आहे, जी सर्व प्रकारच्या कामना पूर्ण करते आणि तिलाच शारदाही म्हटलं आहे. हस्तामलक हे इथले आचार्य आहेत. पूर्वी हस्तामलक आचार्य होते, त्यानंतर आचार्यांनी सुरेश्वराचार्यांना इथे प्रतिष्ठित केलं आणि सुरेश्वराचार्यांच्या जागेवर म्हणजे शारदापीठ द्वारकेवर हस्तामलकाचार्यांना पाठवलं आहे असंही म्हटलं जातं. या पीठाचा ब्रह्मचारी चैतन्य नावाचा आहे, जो यजुर्वेदाचा अभ्यास करतो, स्वाध्यायी आहे. तीर्थ इथलं तुंगभद्र आहे. अहम ब्रह्मास्मी हे इथलं महावाक्य आहे. आंध्र, द्रविड, कर्नाटक, केरळ आदी आणि दक्षिण दिशेमध्ये बाकीचे जे देश अवस्थित आहेत ते सर्व या शृंगेरी मठाच्या अंतर्गत येतात. मठामनायामध्ये आचार्यांनी शेष असणाऱ्या इतर 3 पीठांचा विचार सांगितला आहे, जे शेषामनाय म्हटले गेलेत. त्यांची भावना केली आहे, भौतिक स्थिती त्यांची सांगितलेली नाही. ऊर्ध्वामनाय असणारा सुमेरू मठ आहे, ज्याचं स्थान काशी आहे आणि सत्य आणि ज्ञान या तिथल्या योगपट्टांचा विचार आहे. क्षेत्र कैलास आहे, देवता निरंजन आहे, देवी माया आहे आणि आचार्य ईश्वर आहे. ब्रह्मतत्वामध्ये अवगाहन करायला लावणारं तीर्थ मानस तीर्थ आहे. भावना मात्रानं संन्यासाचा आश्रय या ठिकाणी सांगितला आहे. 6वा आमनाय स्वात्मा नावाचा सांगितला. महान परमात्मा हा मठ आहे. सत्वतोष संप्रदाय, उपाधी योग, क्षेत्र नभ सरोवर आणि देवता परहंस आहे. मानसी माया ही देवी आहे. चेतनाचार्य आणि श्रेष्ठ तीर्थ त्रिपुटी आहे. 7वा निष्कलामनाय सांगितला, ज्याचा मठ सहस्त्रकद्युती संप्रदाय सशिष्य आणि पद म्हणजे योगपट्ट गुरुपाद सांगितला आहे. अनुभूती हे क्षेत्र, विश्वरूप ही देवता, चितशक्ती ही देवी आणि आचार्य सद्गुरू सांगितले आहेत. जन्ममरणाचा अर्थात या संसाराचा कायमचा नाश करणारं सर्व शास्त्रांचं सत्शास्त्रांचं श्रवण हे तीर्थ सांगितलं आहे. पूर्ण आनंद आणि प्रसन्नतेनं इथं संन्यास स्वीकारायला सांगितला. याशिवाय आचार्यांनी आपल्या दिग्विजय यात्रेच्या काळात काही मठ आणि काही आश्रम स्थापन केले होते. जसं गंगोत्रीमध्ये मगवा मठ, काशीला सुमेरू मठ, कांचीचं कामकोटी मठ आणि काश्मीरातलं शंकर मठ प्रसिद्ध आहे. पुढे आचार्य व आचार्य शिष्यांच्या माध्यमातून अनेक उपपीठं आणि मठ स्थापन झालेत, ज्यामध्ये कुडली, आमनी, पुष्पगिरी, विपुराक्षी, संकेश्वर, श्रीशैल, कुंभकोणम, करवीर, धोलका, चकलासी, भानुपुरा, गोपाल मठ, महिप्रकाश मठ इत्यादी मठ प्रसिद्ध आहेत. भगवान जगद्गुरू आदिशंकराचार्य वेदांताच्या अद्वैत सिद्धांताचं अवलंबन करीत वेदांत प्रतिपादित विशुद्ध ब्रह्माची चितशक्ती श्रीविद्या तिची उपासना करत होते. श्रीमद आचार्यांनी सुसंघटित केलेल्या दशनामी संन्याशांनी आचार्यांच्या या उपासना पद्धतीचा आश्रय घेतला आणि देशाच्या आंतरिक भागामध्ये जाऊन या शांकर सिद्धांताच्या प्रचार हेतू अनेक मठिका स्थापन केल्या. यांनाच मढी असं म्हटलं जातं. या संन्यासी परंपरेमध्ये एकंदर 52 मढी या सांगितल्या जातात. यामध्ये गिरींच्या 27, पुरींच्या 16, भारतींच्या 4, वनांच्या 4 आणि 1 लामांची मढी जी तिब्बतमधल्या संन्यासींची आहे ती सांगितली जाते. साधारणतः 5200 वर्षापूर्वी भगवान वासुदेव श्रीकृष्णांच्या समकालीन
महर्षी लाकुलिश हे होऊन गेलेत, ज्यांनी शैवनागा संन्याशांचा जो वीरशैव धर्म आहे त्याचं प्रचलन केलं होतं. महर्षी लाकुलिशांच्या 18 शिष्यांनी ज्योतिर्लिंग स्थानं व परदेशात शिवलिंगांची स्थापना करून भव्य मंदिरांची निर्मिती केली होती असंही म्हटलं जातं. हे वीरशैव नागा संन्यासी सपत्निकही होते आणि निपत्निकही. या वीरशैवांच्या आचार्यांपैकी महान आचार्य रेणकाचार्य यांनी आदिभगवत्पाद श्री शंकराचार्यांना चंद्रमौलीश्वर स्फटिकलिंग आणि रत्नगर्भ गणेशमूर्ती भेटस्वरूप दिली होती, जी आजही शृंगेरी शंकराचार्यांच्या मठामध्ये नित्यपूजेत प्रतिष्ठित आहे. या नागा संन्याशांची संख्या जसजशी वाढायला लागली तसे त्यांचे वेगवेगळे समूह निर्माण केले गेले. या समूहांनाच पुढे आखाडा अशी संज्ञा प्राप्त झाली. यामध्ये आवाहन आखाडा, अटल आखाडा, महानिर्वाणी, आनंद आखाडा, निरंजनी आखाडा आणि जुना आखाडा हे 6 दशनामी नागा संन्याशांचे आखाडे आहेत. तर 7वा अग्नी आखाडा हा आनंद, स्वरूप, चैतन्य व प्रकाश या 4ही मठांच्या ब्रह्मचार्यांचा आखाडा ओळखला जातो. या आखाड्यांच्या अंतर्गत असणाऱ्या व्यवस्थासुद्धा प्रजातांत्रिक रूपानं होतात आणि याच व्यवस्थासुद्धा पूर्वीच्या आचार्यपीठांकडूनच लावल्या गेलेल्या आहेत अशी मान्यता आहे. प्रयाग, हरिद्वार, उज्जैन, नाशिक, त्र्यंबकेश्वर या ठिकाणी होणाऱ्या कुंभपर्व स्नानांमध्ये, शाही स्नानांमध्ये पूर्वी जगद्गुरू शंकराचार्यही सम्मिलित होत असत. मात्र आता काही व्यवस्थांमुळे ते उपस्थित राहतात, स्नानांमध्ये सहभाग घेत नाहीत. परंतु आजही या व्यवस्था अबाधित स्वरूपानं आचार्यपीठाच्या मार्गदर्शनात आणि देखरेखीखाली चालू आहे हे आजही आपल्याला सांगता येतं. आचार्यांच्या सुसंबद्ध नियोजनाचा हा एक दूरगामी परिणाम आजही आपण अनुभवतो. ज्योतिर्मठातल्या वास्तव्य कालात एके दिवशी सर्व नित्यकर्मातनं निवृत्त झाल्यानंतर आचार्यांनी आपल्या शिष्यांना एकत्र बोलावलं आणि बसवलं. म्हणाले, या देहधारणेचं जे प्रयोजन होतं ते आता पूर्ण झालं आहे. या देहत्यागाचा समय जवळ यायला लागला. महासमाधीकडे मला प्रस्थान करावं लागणार आहे. आता तुम्ही सर्वजण वेदांताच्या महात्म्याचा प्रचाराकरता आपलं वेदांतमय जीवन जगत प्रवृत्त व्हा, तयार व्हा. अहम ब्रह्मास्मी या वाक्याच्या मूल अर्थाशी तुम्ही सुप्रतिष्ठित व्हा, या ज्ञानाची अनुभूती घ्या. जेव्हा तुम्ही मीच सर्वव्यापी ब्रह्म आहे या अनुभवानं संपन्न व्हाल तेव्हा खऱ्या अर्थानं योग्य असा धर्मप्रचार होईल. तुम्हाला काही विचारायचं असेल तर विचारा, निशंक व्हा. आचार्य शिष्य पद्मपादाचार्य साश्रुनयनांनी पुढे होत आचार्यांची प्रार्थना करत आहेत. आम्हाला आता काही दुसरं विचारायचं नाही. हे गुरुदेव, आपण स्वतःच्या जीवनादर्शानं ज्या मार्गाची रचना आमच्याकरता केली आहे त्या मार्गानं आपल्या आशीर्वादानं अडीग आणि स्थिर स्वरूपानं आमचं मार्गक्रमण व्हावं असा आशीर्वाद आपण आम्हाला द्या. आपल्या मागोमाग आपल्या चरणचिन्हांचं अनुसरण करीत आम्हीही या अनुभवाला प्राप्त होऊ अशी कृपा आपण आमच्यावर करा. क्षणभर मौन राहून आचार्यांनी सांगितलं, ज्या भगवंताच्या इच्छेनं या शरीराचं प्राकट्य झालं आहे, तुमचं हे शरीर तुम्हाला मिळालं आहे, त्या व्यापक भगवत सत्तेच्या इच्छेनं तुम्हा सर्वांचं आणि निश्चित जीवनयापन होईल. कोणतीही विद्या किंवा साधना ही जोपर्यंत संप्रदायांच्या अनुसार होत नाही तोपर्यंत ती स्थिर होत नाही. वेदांताच्या सारभूत आशयाला आत्मसात करीत सर्व जगत्कल्याणाचं कार्य आपल्या हातून व्हावं या भावनेनं आपलं जीवन प्रभुचरणी समर्पित करा आणि आपल्या संन्यासी जीवनाला कृतार्थ करा. वैदिक धर्माच्या पुनरुत्थानाकरता आणि पुनःप्रतिष्ठेकरता आचार्यांनी जीवनभर प्रयत्न केले होते आणि त्याला योग्य त्या परिस्थितीत आणि स्वरूपानं प्रतिष्ठित करून भविष्यकालामध्ये सुद्धा हा नित्यक्रियाशील राहील
अशी व्यवस्था करून आचार्यांनी आपल्या पवित्र जीवनातल्या सर्व कर्तव्यांची परिसमाप्ती या ज्योतिर्मठाच्या स्थापनेनंतर या सर्व शिष्यांना एकत्रित करून केलेल्या उपदेशानंतर केली आणि स्वतः आपल्या स्वरूपामध्ये प्रतिष्ठित झाले. महाप्रस्थानाकरता आचार्यांची तयारी सुरू झाली. आचार्य शिष्यांसमवेत राजा सुधन्वाला सोबत घेऊन बद्रिकाश्रमाकडे निघालेत. अनेक गृहस्थ शिष्यसुद्धा आचार्यांच्या सोबत चाललेत. बद्रिकाश्रमामध्ये आचार्य आलेत. आचार्य खूप प्रसन्न होते. बद्रिकाश्रमाच्या या धीर गंभीर शांत आणि पवित्र वातावरणानं स्वभावतःच अंतर्मुख असणाऱ्या आचार्यांच्या भावतन्मयतेला अधिक आमुख केलं आहे. नारदकुंडातून भगवान बद्रीनारायणाच्या श्रीविग्रहाला काढून ज्याची प्रतिष्ठा केली होती त्या बद्रीनारायणाच्या मंदिराचा झालेला जीर्णोद्धार आचार्यांना उल्लसित करत होता. मनोवृत्तीला आकर्षित करणारं नवीन सुंदर असणारं ते मंदिर, त्यावरची ती धर्मध्वजा, ऐकू येणारा तो वेदघोष, शास्त्रविधीपूर्वक राजोपचारासहित होणारी भगवंताची त्रिकाल नित्यपूजा, हे सर्व पाहून आचार्य प्रफुल्लित झालेत, भावविभोर झालेत. भगवान नारायणाकडे पाहताना त्यांना समाधी लागली. या भावसमाधीच्या अवस्थेत आचार्यांनी हरिमिडे नावाच्या स्तोत्रानं भगवान नारायणाची वंदना करणारं स्तोत्र प्रकट केलं आहे. भगवान नारायणाचं हे दर्शन करत असतानाच भगवान बद्रीनारायणाचे मुख्य पुजारी आचार्यांनीच ज्यांना राजाला सांगून या पदावर नियुक्त केलं होतं, त्या आचार्यांच्या कालडी गावाचे अग्निशर्मा नावाचे ब्राह्मण पुढे आलेत. आचार्यांना साष्टांग दंडवत करीत नमस्कार केला. माता आर्यंबेच्या अंतिम समयानंतर आपण मला इकडे बद्रिकाश्रमाकडे पाठवलं आणि त्यानंतर आज आपलं मला पुन्हा दर्शन होत आहे. माझ्या या सेवेचं चीज झालं. आज प्रभुकृपेनं प्रभुसेवा मला प्राप्त झाली. याचं सर्व श्रेय आचार्य केवळ आपल्याला आहे. अग्निशर्म्यानं कालटी गावाचं आणि माता आर्यंबेचं स्मरण करून दिल्यानंतर आचार्यांच्या डोळ्यासमोरून सर्व जीवन आणि प्रसंग गेला आहे. अग्निशर्म्याला आशीर्वाद दिला. आपल्या निवासस्थानी आचार्यांनी निवास करावा अशी प्रार्थना अग्निशर्म्यानं केल्यानंतर आचार्यांनी यापुढे कुठल्याही पाशामध्ये मला अडकायचं नाही, मी आता इथून केदारनाथला जाणार आहे आणि ही आपली आता अखेरची भेट आहे असं सांगत आचार्यांनी त्याचाही निरोप घेतला. आत्मानंदामध्ये निमग्न असणाऱ्या आचार्यांनी बाह्यविश्वाचा संपर्क जणू तोडून टाकलेला होता. आपल्या शिष्यांना समवेत घेऊन आचार्य व्यासगुंफा आणि गणेश गुंफेच्या दर्शनाकरता निघाले. केशवप्रयाग हे या व्यासाश्रमाचं स्थान. अलकनंदा आणि सरस्वती यांचा प्रथम संगम आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतो. सतोपंथ अर्थात स्वर्गारोहिणीचाही मार्ग याच ठिकाणून आरंभित होतो. आचार्य सरस्वतीच्या आणि गणेशमूर्तीच्या दर्शनानंतर व्यासगुंफेमध्ये जाऊन नमस्कार करून आलेत. आचार्यांची मुद्रा आज विलक्षण दिसत होती. शिष्यही आनंदित झालेत. आचार्य बोलायला लागलेत. आजपर्यंत ज्या ब्रह्मात्मविज्ञानाचा मी तुम्हाला उपदेश केला ते गुरुपरंपरेतनं प्राप्त झालं आहे. भगवान नारायण, ब्रह्मदेव, वसिष्ठ, शक्ती, पराशर, व्यास, शुकदेव, गौडपादाचार्य, गोविंदपादाचार्य, मी स्वतः आणि तुम्ही सर्वजण, अशी ही आपली परंपरा आहे. या परंपरेतल्या आपल्या गुरूंच्या ग्रंथलेखनाचं हे मूळ स्थान आहे. व्यासांचा हा प्रथम आश्रम आहे. याच ठिकाणी व्यासांनी 1.25 लक्ष श्लोकांच्या महाभारताची रचना केली. अपौरुषेय असणाऱ्या वेदाचे 4 विभाग करून त्याचबरोबर 18ही पुराणांची रचना करणाऱ्या व्यासांचे लेखनिक भगवान गणेश बनले ते याच ठिकाणी. आचार्यांनी तीही कथा सर्वांना सांगितली आहे. भावोघामध्ये कथा सांगत आचार्य आपल्या आत्मानंदामध्ये मग्न झालेत. बऱ्याच वेळांनी आचार्यांनी नेत्र उघडलेत आणि सर्व शिष्यांकडे पाहून सांगितलं, माझ्या महाप्रस्थानाचा समय जवळ यायला लागला आहे. आपण आता उद्या सकाळी केदारनाथाकडे जायला निघू, कारण माझं अंतिम स्थान केदारनाथ आहे. तुम्ही शोक करू नका. मी जे सांगतोय ते लक्षपूर्वक ऐका. हा देह धारण करण्याचं जे उद्दिष्ट होतं
ते आज पूर्ण झालं आहे. राहिलेलं कार्य आता तुम्हाला पूर्ण करायचं आहे. शास्त्रार्थ करण्याचा अनुभव तुम्हा सर्वांना आहे. वेदांताच्या प्रसाराकरता तुम्ही कटिबद्ध व्हा. अहम ब्रह्मास्मी हा भाव अखंड ठेवा. अद्वैत वेदांताचा मुख्य उपदेश मी तुम्हाला आता एकाच श्लोकात सांगतो, तो ऐका. श्लोकार्धेन प्रवक्ष्यामि यदुक्तं ग्रंथकोटिभिः ब्रह्मसत्यं जगन्मिथ्या जीवो ब्रह्मैव नापरः. आचार्यांनी अशा पद्धतीनं या शिष्यांना उपदेश दिला आणि आपल्या निवासस्थानी पुन्हा बद्रिकाश्रमाकडे शिष्यांसमवेत आचार्य आले. आचार्यांच्या महानिर्वाणाचा प्रसंग आणि पुढे असणारा कथाभाग उद्याच्या चिंतनात आपण पाहूया. तोपर्यंत जगद्गुरू शंकराचार्यांच्या नावाचा जय जयकार करीत याच ठिकाणी थांबूया. जगद्गुरू आद्य शंकराचार्य स्वामी महाराज की जय.